श्री स्वामी समर्थ। तर मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की स्वामींची सेवा की जी समजा खूप महिला एखाद्या वेळेस करतसुद्धा असतील नसतील करत, तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे। खूप काही महिला अशा आहेत की त्यांना सेवा करायच्या असतात पण वेळेमुळे त्या सेवा करू शकत नाही, तर त्यांनी ही सेवा केली तरीही चालेल। तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशा खूप काही महिला आहेत की त्या स्वामी सेवा करतात आणि त्यांना अनुभवसुद्धा आलेले आहेत। तर स्वामींचं असं म्हणणं बिलकुल नसतं की तुम्ही मला वेळ द्या, तुम्ही मला समजा आपली 24 तास असतात, तर 24 तासामधले स्वामी म्हणत नाही की तुम्ही मला 15 तास द्या, 16 तास द्या, सेवा करत राहा, असं स्वामी म्हणत नाही। तुम्ही त्यांना तुमच्या मनाने आणि श्रद्धेने जर तुम्ही त्यांना 5 मिनटंसुद्धा दिले ना, तर ते सुद्धा म्हणजे खूप आहे त्यांच्यासाठी। त्यांचं म्हणणं फक्त एवढंच असतं की ते आपल्याकडून वेळ मागत नाही, पण आपला वेळ त्यांच्यासाठी काढायचा आहे आणि स्वामी सेवा ही करायची आहे। आणि तुमचं एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगेल की असं बिलकुल मनात आणायचं नाही की आपण हे केलं देवाचं, ते केलं मग आपल्याला याचं फळ मिळेल का, किंवा याच्यामुळे आपलं काही चांगलं होईल का, अशी गोष्ट कधीच मनात ठेवायची नाही। तुम्ही एकदा जरी स्वामीचं मनापासून नाव घेतलेलं असेल ना, तर ते सुद्धा तुमचं कधीच वाया जाणार नाही, त्याचं सुद्धा फळ तुम्हाला मिळेल, एवढी मी तुम्हाला एक गॅरंटी देते। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्ही जशी रोज सेवा करतात किंवा देवांना आंघोळ वगैरे घालून, टिळा वगैरे लावून, दिवा अगरबत्ती वगैरे लावायची, त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे द्यायचा। मग तुम्ही ही सेवा दिवसभरात केव्हाही करू शकता, दिवसभर म्हणा, संध्याकाळ म्हणा। त्याच्यानंतर तुम्ही आसन घ्यायचं, आसनावर बसायचं, एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आणि 3 अगरबत्त्या तुम्हाला लावायच्या आहेत। 3 अगरबत्त्या लावायच्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे, जोपर्यंत अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत। तर अगरबत्ती जशी संपायला येईल तुम्हाला वाटते तसं तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे। तर 1 वेळेस म्हणा, नाहीतर 5 वेळेस, नाही तर 11 वेळेस, जसं तुम्हाला जेवढं वाटेल तेवढं तुम्ही तारक मंत्र म्हणू शकतात। त्याच्यानंतर ते अगरबत्ती संपली की तुम्हाला स्वामींसमोर हात जोडायचे आणि प्रार्थना करायची की माझ्या या अडचणी आहेत ते दूर होऊ देत, किंवा तुमच्या काही इच्छा असतील तर तुम्ही सांगू शकता स्वामींसमोर। त्याच्यानंतर तुम्हाला तेवढं झाल्यावर तुम्हाला ते स्वामींसमोर जे पाणी तुम्ही ठेवलेलं असेल, तर ते पाणी तुम्ही सुद्धा पिऊ शकतात, किंवा तुम्हाला घरामध्ये जर जेवढे लोक असतील त्यांना तुम्ही थोडं थोडं दिलं तरी चालेल, कारण त्या पाण्यामध्ये तेवढं तुम्ही जे नामस्मरण केलेलं आहे त्याची शक्ती त्या पाण्यात येते आणि ते पाणी तुम्ही घरातल्यांना देऊ शकतात किंवा तुम्ही स्वतःसुद्धा पिऊ शकतात। तर अशा प्रकारे ही एकदम साधी सेवा आहे आणि ही साधी जरी असेल तरी या सेवेमध्ये तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे आणि नामस्मरणामध्ये खूपच शक्ती आहे, म्हणून सेवा नक्की करा आणि तुमच्या ज्या अडचणी असतील त्या दूर होतील आणि तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या सगळ्या पूर्ण होतील। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।